नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुकीत गुंता आपण जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडे म्हणजेच अमेरिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। 5 नोव्हेंबरला तिकडे मतदान आहे आणि आत्ताच काही मिनिटापूर्वीच द इकॉनॉमिस्ट या वर्तमानपत्राने जे सर्वसाधारणतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आहे आणि त्यांनी तर आतापर्यंत उघडपणे कमला हॅरिस यांना आपला पाठिंबा दर्शवलेलाही आहे, पण द इकॉनॉमिस्टच्या आकड्यांनुसार डोनाल्ड ट्रम्पनी पहिल्यांदाच 2 महिन्यात म्हणजे कमला हॅरिस यांचं नाव अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतलेली आहे। अर्थात हा कल दररोज बदलत जाणार आहे आणि तो कसा बदलणार आहे त्याच्याबद्दलही थोडंसं मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ऐका। आतापर्यंत साधारणतः अशी आकडेवारी येत होती की कमला हॅरिस यांना 49% लोकांची पसंती आणि डोनाल्ड ट्रम्प यांना 45% लोकांची पसंती, म्हणजे कमला हॅरिस 4% आणि 4% हा प्रचंड मोठा आकडा झाला। असं म्हणतात की मार्जिन ऑफ एरर 3% असते, म्हणजे समजा 48-45 असता किंवा 48-46 असेल तर त्याच्यात हारणारा उमेदवार आशा करू शकतो की काहीतरी आकडे चुकीचे असू शकतात। आपल्याकडे वाटेल ते आकडे येतात, तसे अमेरिकेत तेवढे वाटेल ते येत नाहीत, पण मार्जिन ऑफ एरर साधारणतः 3% धरली जाते आणि कमला हॅरिस त्या मार्जिन ऑफ एररच्या पलीकडे जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या आघाडीवर होत्या। अर्थात अमेरिकेमध्ये राष्ट्रीय मत हे अनेकदा फसवं असतं। हे फसवं अशासाठी असतं कारण प्रत्येक राज्यात जी निवडणूक असते तिचे आकडे महत्त्वाचे असतात आणि त्या राज्यात जर एखादा उमेदवार जिंकला तर तिथली जी मतं असतात, म्हणजे थोडक्यात तिथल्या ज्या सीट असतात, आपण आपल्या भाषेत समजावायला, अमेरिकेत तसं नसतं पण आपल्याला कळावं म्हणून, उत्तर प्रदेशमध्ये समजा डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर उत्तर प्रदेशच्या 80च्या 80 सीट किंवा 80च्या 80 मतं त्यांना मिळतात आणि 80 एकदम मिळाले की 542चा आकडा पार करणं सोपं जातं। आणि अमेरिकेत तर आकडाही छोटा आहे, 270चे बहुमत आहे आणि त्याच्यामुळे जी काही मोठी राज्य आहेत तिकडे निकाल बदलत नाहीत। कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क हे कायम डेमोक्रेटच्या बाजूने असतात, टेक्सास साधारणतः रिपब्लिकनच्या बाजूने असतं, फ्लोरिडा गडबड गोंधळ असतो पण बरेचदा ते रिपब्लिकनच्या बाजूनी कलतं। मधली जी राज्य आहेत म्हणजे अमेरिकेची किनारी राज्य आहेत ती बरेचदा डेमोक्रेटिक पक्षाला मतदान करतात, खास करून पूर्वेला कॅनडाच्या सीमेवर असलेली जी समुद्र किनाऱ्यावरची राज्य आहेत ती, आणि जी मधली राज्य आहेत ती रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने सर्वसाधारणतः उभी राहतात। आणि त्याच्यामध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वसाधारण मतांमध्ये आघाडी घेतलेली आहे। आत्ताच्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांना 276 मतं मिळतील, काँग्रेशनल वोट्स म्हणजे त्याची जी आहेत ती इलेक्ट्रोल वोट्स मिळतील आणि कमला हॅरिस यांना 262 म्हणजे 270चा आकडा आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जस्ट पार करतायत। पण त्यातली जी ज्याला बॅटल ग्राउंड स्टेट म्हणतात, म्हणजे जी राज्य आदांतरी असतात आणि ती लोकसंख्या फार नसते आणि तिकडे 20-25 हजार मतांनी कल बदलू शकतो आणि सगळीच्या सगळी मतं विजयी उमेदवाराला मिळतात। नेवाडामध्ये कमला हॅरिस पुढे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना तिकडे 52 विरुद्ध 48 पुढे आहेत। मिशिगनमध्ये कमला हॅरिस 51 विरुद्ध 49 मतांनी पुढे आहेत। विस्कॉन्सिनमध्ये डोनाल्ड ट्रम्प पुढे गेलेले आहेत, त्यांना 55% चान्स आहे, कमला हॅरिस यांना 45 चान्स आहे। पेन्सिल्व्हेनिया जिथे डोनाल्ड ट्रम्पवर हल्ला झाला होता तिथे ट्रम्प यांना 58% चान्स आहे, कमला हॅरिसना 42% चान्स आहे। नॉर्थ कॅरोलायना ट्रम्प यांना 63% चान्स आहे, कमला हॅरिस यांना फक्त 37% चान्स आहे। जॉर्जिया म्हणजे पूर्व किनाऱ्यावर पण दक्षिणेला आहे, अटलांटा शहर जिथे CNN हेडक्वार्टर आहे, तर तिथे डोनाल्ड ट्रम्प यांना 63% चान्स आहे, कमला हॅरिसना 37% चान्स आहे। आणि एरिझोना जिकडे सगळे लास वेगास वगैरे ही जी सगळं कॅसिनो आणि या सगळ्या गोष्टी आहेत, पण तिकडे पण ट्रम्प यांना 66% चान्स आहे आणि या सगळीकडे ट्रम्प यांचं पॉप्युलॅरिटी आहे ते वाढत आहे। हे लक्षात केव्हा आलं, 2-3 गोष्टींवरनं हे लक्षात येतं। पहिली गोष्ट म्हणजे कमला हॅरिस यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली। फॉक्स म्हणजे आपल्याकडचं रिपब्लिक आहे। खरं तर अर्णव गोस्वामी, मी जेव्हा त्याला पूर्वी आता कारण भेट
अवघड आहे, कारण तो दिल्लीला, ज्याला पण पूर्वी जेव्हा मी अर्णब गोस्वामीला भेटलो होतो, जेव्हा त्यांनी रिपब्लिक सुरू केलं होतं, तेव्हा तो सातत्याने सांगायचा की मला रिपब्लिक हे भारतातलं फॉक्स टेलिव्हिजन नेटवर्क करायचं आहे. म्हणजे आरडाओरडा, लाऊड खूप असं, आणि राष्ट्रवादी, प्रखर राष्ट्रवादी. अमेरिकेतही तसंच आहे. फॉक्स न्यूज एकीकडे आहे आणि ते रिपब्लिकसारखं आहे, आणि बाकीची सगळी मीडिया जवळपास ही डावीकडे कललेली आहे. त्याच्यामध्ये MSNBC, NBC, CNN, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, पण टेलिव्हिजनमधले बघायचे तर ABC, ही सगळी मोठी माध्यमं एकीकडे आहेत, पण फॉक्स सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. आणि फॉक्स उघड उघड ट्रम्प यांच्या बाजूनी प्रचार करतंय, हे सरळ सरळ दिसतंय. आणि तरी देखील कमला हॅरिस यांनी फॉक्सला मुलाखत दिली, कारण आत्तापर्यंत त्या तयार नव्हतं. डोनाल्ड ट्रम्प आपल्या विरोधी विचाराच्या पत्रकारांनाही मुलाखती देत आहेत, पण कमला हॅरिस आत्तापर्यंत मुलाखत द्यायला तयार नव्हत्या. त्या ज्यांनी फॉक्सला मुलाखत घेतली, आणि फॉक्सच्या मुलाखतकारांनी त्यांची अशी अवस्था केली की खरोखर जशी अवस्था अर्णब गोस्वामींनी राहुल गांधींची केली होती. पाणी मागावं लागलं त्यांना. कमला हॅरिस काय राहुल गांधी नाही आहेत, त्या अटॉर्नी जनरल वगैरे होत्या, कॅलिफोर्नियाच्या सिनेटर होत्या, पण तरी देखील त्यांना ज्या प्रकारची प्रश्नांची सरबत्ती केली, हे पुरोगामी माध्यमवाले पिसाळले की तुम्ही मुलाखत घेताय का, तुम्ही कोर्टात त्यांची सुनावणी घेताय. अशाच प्रकारचा आरोप डोनाल्ड ट्रम्पनी पण ABCच्या पत्रकारांवर केलं होतं की त्यांनी निवडकपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चुकीचं बोलले तर त्याला क्रॉस करणं, पण कमला हॅरिस चुकीचं बोललं तर त्याला क्रॉस नाही करणं. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, बराक ओबामा कमला हॅरिसच्या प्रचारासाठी ज्या प्रकारे झटायला लागलेत. म्हणजे आता त्या कमला हॅरिसचा वाढदिवस होता, तर त्यांनी बराक ओबामांनी अशी काही पोस्ट टाकली. मला असं वाटतं की अमेरिकेत वर्णद्वेषाविरुद्ध पहिले मार्टिन लुथर किंग ज्युनियर, मग बराक ओबामा, आणि तिसरी कमला हॅरिस. म्हणजे एवढं त्यांचं कार्य आहे, सगळं संपूर्ण आयुष्य आपलं लोकांसाठी. अशा प्रकारे कमला हॅरिसनी जगले वगैरे. ओबामा असं करायचं कारण म्हणजे अमेरिकेतही लॉबी पॉलिटिक्स शिकार आहे. अमेरिकेतही डॉक्टर मनमोहन सिंग टाईप प्रकार भरपूर असतात. म्हणजे अध्यक्ष एक असतो, पण चालवणारे दुसरेच असतात. आणि हे जे चालवणारे लोक असतात, त्या वेगवेगळ्या लॉबी त्याच्या पाठी असतात. क्लिंटन्स हे अमेरिकेतलं एक मोठं शक्ती केंद्र होतं, आणि जेव्हा क्लिंटन सत्तेवर होते, कारण पहिले बिल क्लिंटन आर्कन्सास राज्याचे गव्हर्नर, मग ते पुढे राष्ट्रपती झाले, मग हिलरी क्लिंटन न्यूयॉर्कच्या सिनेटर झाल्या, मग त्या सेक्रेटरी ऑफ स्टेट झाल्या, मग त्या, म्हणजे असं सातत्याने जवळजवळ 20-30 वर्ष क्लिंटन घराणं सत्तेवर होतं. तेव्हा जॉन पॉडेस्टा वगैरे हे असे सगळे लोक होते की जे पडद्यामागचे कलाकार असतात. कारण अमेरिकेत अध्यक्ष बदलला की 10,000 लोक बदलतात, वेगवेगळे मंत्री, म्हणजे ज्याला सेक्रेटरी म्हणतात, अंडर सेक्रेटरी, सगळे जे प्रशासकीय अधिकारी, ही सगळी नवीन लोक येतात. आणि ती आली की तिथे आपली लोक लावायचा तो चान्स असतो. भारतात हे कसं होतं त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, पण अमेरिकेत मात्र उघड उघड आहे याच्यामध्ये. आणि तिथे क्लिंटन हे शक्ती केंद्र होतं. आता नवीन शक्ती केंद्र ओबामा, बराक ओबामा आणि मिशेल ओबामा आहेत. आणि कमला हॅरिस उमेदवार जरी अध्यक्षपदाची असली तरी जर कमला हॅरिस यांचा विजय झाला तर सत्तेतले महत्त्वाची मंत्रिपदं, सेक्रेटरी हे किंवा अधिकारी, इतर देशांचे राजदूत, हे सगळं ठरवण्यामध्ये ओबामांचा हात मोठा असणार आहे. आणि त्यामुळे ओबामा ज्या झपाट्याने कमला हॅरिसचा प्रचार करतायत ते बघता वाटायला लागलं की नैया डूब रही आहे. डोनाल्ड ट्रम्प पण काहीतरी कलाकारी करण्यात ते काही तरबेज आहे. आज त्यांनी काल त्यांनी मॅकडोनल्ड्समध्ये लोकांना बर्गर, म्हणजे मॅकडोनल्ड्समध्ये काम केलं, आणि त्याच्यात ते झाल्यावर त्यांनी सांगितलं की कमला हॅरिसनी जेवढं मॅकडोनल्डमध्ये काम केलं त्याच्यापेक्षा मी जास्त वेळ, 15 मिनटं जास्त काम केलं. म्हणजे कमला हॅरिस जे सांगतात आम्ही मॅकडोनल्ड्समध्ये कामाला होते वगैरे तरुणपणी, मी मध्यमवर्गीय आहे आणि मॅकडोनल्ड्समध्ये काम करून मी घर चालवलं आणि मग मी शिक्षण घेतलं वगैरे, ते इतकं बोगस आहे हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगायचा प्रयत्न केला. ट्विटरचे मालक इलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्पच्या प्रचारास त्यांनी पूर्णपणे झोकून दिलेला आहे. आणि ही गोष्ट खास करून दिसते JD व्हान्स याचा प्रभाव खास करून अमेरिकेतला महिला मतदारांवर, कारण अमेरिकेमध्ये ॲबॉर्शनचा मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर आहे की एखाद्या बाईला आपलं मूल ठेवायचं का पाडायचं याचा निर्णय सरकार करणार असेल, आणि एका राज्यात एक मत, दुसऱ्या राज्यात दुसरं मत, तर याच्यामुळे पण ती जी भीती आहे ती कमी करण्याचा प्रयत्न JD व्हान्स करतोय. पण अजूनही खरा खेळ बाकी आहे. आता खरा खेळ कुठे होईल कल्पना नाही. खरा खेळ इराणमध्ये होईल, खरा खेळ रशियामध्ये होईल. म्हणून म्हटलं की नरेंद्र मोदी कझानला चाललेले आहेत
तिथे ते शी जिनपिंगना भेटणार आहेत. त्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज डेमचूक आणि डेप्सांगमधली जी म्हणजे जे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भागातला जो तणाव होता तो निवळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की भारतीय सेना कुठल्या भागात पेट्रोलिंग करणार, चीनी सेना कुठल्या भागात पेट्रोलिंग करणार, याची सहमती बनली. याचा अर्थ बहुधा नरेंद्र मोदी शी जिनपिंग यांची भेट घेणार, ज्याचा संदेश थेट वॉशिंग्टनला जाणार आहे. कारण जो खेळ कॅनडा खेळतोय, कॅनडा कठपुतळी, त्याच्या मागचे सूत्रधार शेजारच्या देशात आहेत. कारण कॅनडा जो पुरावा करतोय तो पुरावा कॅनडाचा नाही आहे, तो पुरावा अमेरिकेने कॅनडाला दिला आहे. आणि त्यामुळे अमेरिका हे का करतंय याच्या मागे अनेक कारणं असू शकतात, पण एक कारण तिथेही वोट बँक पॉलिटिक्स जे त्यांनी बांगलादेशात केलं तशाच प्रकारची गोष्ट भारताबाबतही करणं. आणि अशा वेळेला नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट होणं किंवा मोदी, शी जिनपिंग, पुतीन हे सगळे लोक एकत्र येणं, याचा अमेरिकेतल्या एका गटावर प्रभाव नक्कीच पडणार आहे. कारण या गटाला कल्पना आहे की भारताशी आपले संबंध किती महत्त्वाचे आहेत आणि या असल्या लांगुल चालनाच्या राजकारणापोटी जर असे काहीतरी चाळे जर केले जात असतील तर त्याची किंमत किती मोठी मोजावी लागू शकते, हा त्याच्यातला एक संदेश आहे. दुसरं, इराणच्या बाबत काय होईल, कारण अशी चिन्ह आहेत की इराणवर हल्ला केला जाऊ शकतो. जर तो हल्ला झाला आणि इराणनी त्याला काहीतरी उत्तर द्यायचा प्रयत्न केला, तेलाचे भाव वाढले, कल्पना करा आज आहे 21 ऑक्टोबर, पुढच्या 8-10 दिवसात जर इराण आणि पश्चिम आशियात युद्धाचे ढग आले तर त्याच्यामुळे त्याचे परिणाम अमेरिकेत होतील. कारण अमेरिकेत जर तेलाचे भाव आत्ता $70, $73, $75 आहेत, ते वाढून $100 आसपास गेले तर लोक मतदान करताना त्या गोष्टी डोक्यात ठेवून, जरी अमेरिकेकडे भरपूर तेल असलं तरी तुम्ही काय तेल असं ठरवत नाही की नळ उघडला आणि बादलीत तेल घेतलं. ते उत्पादन वाढवायला काही आठवड्याचा अवधी जावा लागतो आणि तोपर्यंत तेलाचे भाव वाढणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे या घटना अजून घडायच्या आहेत. पुतीन पण अजून काहीतरी तो करेलच याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. याला असं नाही म्हणता येणार अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप, पण अमेरिकेत आपल्या सोयीचा अध्यक्ष व्हावा याच्यासाठी अनेक देश काही ना काहीतरी प्रयत्न करत असतील, पण ते नाटक अजून घडायचं आहे. आणि हे नाटक घडायच्या आधीच जर डोनाल्ड ट्रम्पनी थोडीशी आघाडी घेतली असेल, अर्थात आज आघाडी घेतली उद्या ती पिछाडी होऊ शकते, राजकारणात काही सांगता येत नाही. कारण अमेरिकेत शेवटी जसंही म्हटलं की सगळा खेळ येतो या 5-6 राज्यांमध्ये आणि 20-30 हजार 25 हजार 50 हजार मतांनी पुढे मागे करून होऊ शकतो. अमेरिकेच्या मतदानात पण अनेक झोलझपाटे होऊ शकतात, कारण तिथे पोस्टल मतदान असतं आणि बॅलेटवर आपल्याकडे जर असं असतं तर लोकांनी मताला 10,000 रुपये देऊन ती मतं विकत घेतली असते आणि केलं असतं. जाऊ दे, आपल्या कल्पना, आपल्याकडच्या राजकारणाच्या कल्पना त्यांना न सांगणं ही चांगली गोष्ट आहे. पण अमेरिकेत अशा प्रकारचं मतदान आहे ते आपल्याकडे असतं तर लोक नाचले असते, खरंच सांगतो नाचले असते. कारण आपल्याकडे काही होऊ शकतं. म्हणजे तसं बॅलेटनी जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान जर आपल्याकडे करायची सोय असती तर आपल्याकडे काँग्रेस कधी हारलंच नसतं. जाऊ दे, त्याच्यात शिरूया नकोत. सांगायचा मुद्दा हा की भारतात आणि महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये होणाऱ्या निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण त्या होता अमेरिकेतल्या निवडणुका आणि अमेरिकेतल्या निवडणुकांच्या वर प्रभाव टाकण्यासाठी पश्चिम आशियात काय होतंय, चीनमध्ये काय होतंय, रशियात काय होतंय, या देखील गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.